वेलकम टू माय व्हिडिओ गाईज. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण मेहंदी कशा प्रकारे भिजवायची आहे. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला चहाचं पाणी तयार करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे चहाचं पाणी तयार केलेलं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ग्लास दाखवलेले आहे, ते तसे 2 ग्लास घ्यायचे आहे. 2 ग्लास वॉटर घ्यायचं आहे आणि तुम्हाला मेहंदीचा रंग किती लाल हवा आहे त्यानुसार तुम्ही हे पाणी घेऊ शकता. तर तुम्ही जर मेहंदी तुम्हाला डार्क म्हणजे रेड पाहिजे असेल तर चहापत्ती तुम्ही जास्त टाकू शकता. तर 2 ग्लास वॉटर घ्यायचं आणि चहापत्ती टाकायची. जास्त डार्क हवी असेल तर जास्त चहापत्ती टाका आणि नंतर ती उकळून घ्यावी आणि थंड झाल्यानंतर तुमची मेहंदी म्हणजे किती आहे, जर तुमची मेहंदी जास्त असेल तर तुम्ही पाणी जास्त पण ठेवू शकता. तर माझी मेहंदी माझ्या हेअरच्या लेंथनुसार मी घेतलेली आहे आणि हे चहापत्तीचं पाणी मी आता यामध्ये ॲड करणार आहे. कारण की मला म्हणजे रेड कलर जास्त आवडतो, तर मी जास्त चहापत्ती ॲड केलेली आहे. तर तुम्हाला जरी जास्त रेड कलर आवडत असेल तर तुम्ही नक्की यूज करू शकता जास्त चहापत्ती. तर तुम्ही काय करायचं, थंड झाल्यानंतर असं एक भांडं घ्यायचं आणि गाळणी घ्यायची आणि अशा प्रकारे हे पाणी तुम्ही गाळून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर, गरम नको, कारण गरम पाण्यामुळे त्यात अशा गुठल्या पडतील. तर आता हे आपलं चहापत्तीचं पाणी रेडी झालेलं आहे. तर आता आपण हे आपल्या मेहंदीमध्ये ॲड करायचं आहे. तुमची मेहंदी जेवढी असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि जर पाणी उरलं तर ते ठेवून द्या, म्हणजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट डे मेहंदी लावणार आहात त्या दिवशी ॲड करू शकता. कारण की ओव्हरनाईट मेहंदी ठेवल्यानंतर ती मेहंदी तशी म्हणजे घट्ट होती, तर थोडंसं पाणी ॲड करावंच लागेल तुम्हाला दुसऱ्या दिवशी. तर आता आपण मेहंदीमध्ये पाणी कशाप्रकारे ॲड करायचं आणि आपली मेहंदी रेडी करायची ते बघू शकता. आणि मेहंदी युज्युअली तुम्ही म्हणजे मंथली लावा, कारण की 15 दिवसातून म्हणजे आपले केस पण खराब होणार नाही आणि आपल्या केसांचं पोत सुधारेल आणि म्हणजे जे आपला स्प्लिटेड झालेले असतात हेअर ते सुद्धा कमी होतात आणि नॅचरल, आणि माझी नॅचरल मेहंदी आहे. तर तुम्ही नॅचरल हिना मेहंदी यूज करू शकता, कारण त्याचे रिझल्ट खूप छान आहे. जसे प्रेम दुल्हन, सदप आणि आणखी तुमच्याकडे जे अवेलेबल असतील नॅचरल ती, तर तुम्ही ते यूज करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता की मी पाणी ॲड केलेलं आहे चहापत्तीचं आणि मी फक्त चहापत्तीच्याच पाण्याने भिजवते. तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. माझ्या मेहंदीमध्ये ऑलरेडी ॲड आहे, म्हणजे हिबिस्कस आणि आवळा पावडर, शिकाकाई पावडर ॲड करू शकता. आणखी लेमन यूज करू शकता. जर तुमच्या हेअरला सूट होत असेल तरच लेमन ॲड करावे, कारण की जर हेअर तुमचे गळत असतील, लेमन तुम्हाला सूट नसेल होत तर प्लीज ॲड करू नका, कारण की कोणाकोणाला सूट होत नाही आणि मला सूट होते तर मी आधीच ॲड केलेलं आहे चहापत्तीच्या पाण्यामध्ये. आणि माझ्या ह्याच्यात सर्व काही ॲड आहे, शिकाकाई पावडर आणि हिबिस्कस, आणखी रीठा पावडर पण ॲड करायची आहे आणि लेमन पण ॲड केलं आहे, कारण लेमन मला सूट होते, त्याने डॅन्ड्रफ कमी होतो माझा. तर हिवाळ्यामध्ये जास्त एखाद्या वेळेस होतो तर मी लेमन ॲड करत असते. आणि चहापत्तीचं पाणी मी डार्क केलं आहे, कारण मला रेड कलर खूप आवडतो. माझे ब्राऊन हेअर आहेत तर रेड कलर खूप छान दिसतो माझ्या केसांवरती, तर मी जास्त ॲड केलं आहे. तर माझं पाणी हे डार्क झालेलं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर जास्त चहापत्ती ॲड करू शकता. तर बघा माझी मेहंदी ऑलमोस्ट होत आहे रेडी. तर अशा प्रकारे तुम्ही हळूहळू म्हणजे एकसोबत पण पाणी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की ज्या गुठल्या असतात त्या तुम्ही म्हणजे रात्रभर ठेवायची असते मेहंदी. कारण नॅचरल मेहंदी ही कुठली पण मेहंदी ही रात्रभर ठेवली तुम्ही तर दुसऱ्या दिवशी त्याला छान कलर येतो. तर तुम्ही कुठलीही मेहंदी हे रात्रभर भिजवूनच ठेवा, कारण त्याला 8-10 तास पाहिजेत, त्यामुळे छान कलर येतो मेहंदीला. आणि ती सूप पण सर्व इन्ग्रेडियंट सूप करून घेते. तर तुम्ही असं करू शकता, रात्रभर ठेवायचीच मेहंदी. आणि नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आपण हेअर वॉश केलेलेच असतात, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हेअरवरती लावून घ्यावी आणि एक 2 ते 3 तास ठेवू शकता तुम्ही. आता थंडीचे दिवस आहेत तर लवकर काढव, माझं डोकं एक धरल्यासारखं होते तर 2-3 तास ठेवते मी. तुम्हीसुद्धा ठेवू शकता 2-3 तास, बस म्हणजे पुरेसे झाले 2-3 तास, तर 2-3 तास ठेवू शकता. आणि नंतर मग वॉश करून घ्यायचे आपले साध्या पाण्याने आणि नेक्स्ट डे म्हणजे
नेक्स्ट डे जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्याच्या आदल्या दिवशी आपण ऑइल लावतोच हेअरला आणि नेक्स्ट डे शॅम्पूनी वॉश करून घेतो. तर मेहंदीनी म्हणजे तुमचे हेअर एकदम सॉफ्ट होतात आणि शायनी होतात आणि छान कलर येतो. नॅचरल मेहंदीचा सुद्धा खूप छान कलर येतो. तर बघा माझ्या मेहंदीमध्ये मी तसंच पाणी ॲड करून टाकलं सर्व एकत्र. ज्या अशा गाठी होतात त्या रात्रभरात निघून जातात, तर त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. तर मेहंदीचा म्हणजे भिजवताना बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम जातो की आमच्या गाठी पडतात. तर तुम्ही गाठीचा काही एवढा विषय नाही आहे. जर तुम्ही असं पाणी ॲड केलं तर तुम्ही ते म्हणजे रात्रभर राहिलं तर निघून जातात. आणि हां, मोस्टली म्हणजे मी जेव्हा आवळ्याचा मोरावळा केला होता त्यामध्ये जेव्हा उकडून घेतले होते आवळे आईनी, तर त्यामधलं हे वॉटर उरलेलं आहे तर ते मी पॅक एका बॉटलमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर मी ते हेअरसाठी पण यूज करते. हेअरला म्हणजे केव्हा लावता येते, तर माझ्याकडे आहे ते अवेलेबल तर मी ॲड करत आहे. तुमच्याकडे असेल नसेल किंवा आवळा पावडर पण तुम्ही ॲड करू शकता. तर माझ्याकडे हे आवळाचं पाणी आहे तर मी ते ॲड करत आहे. तर मी ॲटलिस्ट म्हणजे 2-4 असे जास्त पाणी ॲड केलेलं आहे कारण माझ्याकडे आहे बॉटलभर तर मी स्टोअर केलं आहे. तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्ही मोर आवळा किंवा कँडी वगैरे करता तर आवळे आपण उकडून घेतो ते पाणी वेस्ट जाते, तर त्यापेक्षा तुम्ही स्टोअर करून ठेवा. म्हणजे हेअरवरती तसं पण लावलं तरी चालते किंवा मेहंदीमध्ये पण ॲड करू शकता. तर मी ते ॲड केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि मला असं वाटते की यामध्ये मी थोडंसं आणखी ॲड करायला पाहिजे कारण की माझी हेअरची लेंथ म्हणजे मोठी आहे त्याच्यामुळे मला मेहंदी जास्तच लागते. आणि त्यानंतर मी आणखी ॲड करणार आहे यामध्ये आता थोडंसं पाणी. तर आवळाचे जे वॉटर आहे ते खूप छान आहे आपल्या हेअरसाठी. आवळाच छान आहे आपल्या हेअरसाठी तर वॉटर तर असणारच. तर चला बघूया. आता माझी मेहंदी ऑलमोस्ट डन झाली आहे आणि हे मी आता उद्या सकाळी लावणार आहे आणि 2-3 तास धुणार आहे, ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर वॉश करणार आहे आणि रात्री हेअर लावणार आहे. हेअरवरती ऑइल लावणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वॉश करणार आहे. तर माझे केस एकदम सॉफ्ट, शायनी आणि चमकदार एकदम खास होतील. तर नॅचरल मेहंदी खूप छान असते. बरेच जणांना आवडत नाही, पण ट्राय करा. अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवू शकता आणि याचे रिझल्ट एकदम ऑसम आहेत.